हे बघा हे दर्शन घेऊन आलं बघा. हे बघा हे पाया पडून आले बाप्पाच्या. राजाला समोरून बघणं एक वेगळी फिलिंग आहे आणि राजाच्या चरणाला स्पर्श करणं वेगवेगळी. किती वेळा जरी केला चरण स्पर्श तरी ते कमीच आहे. आणि मुखदर्शन पण किती वेळा बघा सारखं बघा राजा 5, 6, 10, 15 वेळा बघा तरी कमीच आहे. जी फिलिंग आहे ती अशी म्हणजे शब्दात सांगता नाही ना. त्यामुळे आता मी 2 टाकीला पण जाणार आणि 2 टाकीला पण आतमध्ये चरण स्पर्श करणार आहे. आधी आतापर्यंत मी 5 वेळा केलं. आता 6, 7, 8, 9, 10 किती वेळा जेव्हा भेटेल तेव्हा चान्स भेटेल तेव्हा. थँक्यू. आता आम्ही पोहोचलो नागपाड्याच्या इथे. आता आम्ही जातोय पुढे मस्जिदच्या इथे मस्त बँजो वाजवला. आता आम्ही जातोय मस्जिदच्या इथे. आता म्हणजे राजा अजून मागेच आहे. अजून तेव्हा अर्धा 1 तास जाईल कदाचित. आता आम्ही जातो. आमची सर्व बँक जाते. भाई हे लोक पण येते आपले लालबागचे राजाचे मित्र आहे बघा. असे एक जण भेटत मध्ये मध्ये तर आम्ही त्यांनाच घेऊन जातो त्यांच्या सोबत. फॅन्स वगैरे पण अशी आमची मित्रमंडळी भेटतात ना त्यांच्यासोबत आम्ही जातो पुढे पुढे. आता आम्ही जातोय बघूया. चला दाखवतो तुम्हाला. मध्ये मध्ये तुम्हाला अपडेट देतो काय कसं काय आहे काय नाही ना. काय बोलतोस बघा ही काय बोलतो. हो बोलते मी फक्त. हो पुढे जाऊन अपडेट देतो तुम्हाला. सगळं सांगतो कसं काय आहे काय नाही किती गर्दी आहे ते सगळं सांगतो. ओके चला नंतर भेटूया. आता आमचा भाऊ प्रशिक भाऊ काय बोलतात त्या बघूया. त्यांचं बोलतो मला बोलायचं हे माईक देतो त्याच्या हातामध्ये. बघूया हे बघूया काय बोलतो. आता बघूया तो काय बोलतोय. त्याच्या मनामध्ये मगत बसून आहे तो मी बोलतो. आता बघूया काय बोलतो त्याच्या मनामध्ये एवढं काय आहे. बोल बाबा बोल. माझा एक भाव आहे लहान त्याला गणपती बघायचा होता. म्हणजे गणपती बघतोच ते दरवेळेला आमच्या इथे शिवाजी पार्कात. पण त्याला लालबागचा राजा कसा मार्गस्थ होतो ते बघायचं होतं त्याला. तो पनवेल वरनं आलाय बघू शकतात. 2 हाय का तुमचा भाऊ. हा हो हाच आहे. हा खास पनवेल वरनं आणलं त्याला मी. तर ना राजाची वाट बघू. आता आम्ही इथे थांबलोत आहे नागपाड्यामध्ये. बट राजा अजून आला नाही. आता येईन आता मी त्यांना अर्धा तासामध्ये येईल. बट राजा जेव्हा येतो ना त्याच्या आधी ते राजाची एक गाडी असते ती लाईटवाली ती येते आधी. ही बघा ही गाडी. ही एक गाडी आहे ती गाडी आधी येते. मग त्याच्यानंतर मागून थोड्या टाइममध्ये राजा येतो. बट आता आम्ही इथे पोहोचलो तर आहे. आता मी मगाशी जे 7 वाजता दर्शन घेतलं त्याच्यानंतर आता भेटेल आम्हाला. आता वाजलेत रात्रीचे 2 वाजलेत आणि आता राजा येतो तर आम्ही त्याला बघू आणि मग त्याच्याच मिरवणुकीमध्ये त्याच्या सोबत जाऊ. जॉईन होऊ त्या मिरवणुकीमध्ये आणि जसं पुढे जाता येईल तसं आम्ही पुढे जाऊ त्याच्यासोबतच. बट त्या गर्दीमध्ये ना धक्काबुक्की चालते. बट थोडा टाइम आम्ही थांबू. जिथे जागा भेटेल ना घुसायला तिथे आम्ही नक्कीच जाऊ. पण आता हे आता आम्ही घुसत नाही. आता आमच्या सोबतचे आहेत ना बाकीचे ते सगळे मुलं जातात आतमध्ये. शुभम वगैरे जातात आतमध्ये. तर आम्ही जात नाही त्याच्या जास्त पुढत नाही जाणार गणपतीच्या. धक्काबुक्की आणि माणसं पण खूप आहेत. हे फायनली आम्ही वाट बघतो गणपती बाप्पाच्या येण्याची. आणि आता गणपती बाप्पा आला. बघा म्हणजे थोडस लांब आहे इकडनं 5-10 मिनिटाच्या डिस्टन्सवरतीच आहे इकडनं. आता जसं गणपती बाप्पा आहेत ना तसं आम्ही बघू. बट तो गणपती बाप्पा कमीत कमी मला 7 ते 8 तासांनी दिसतो ना. 7 ते 8 तासांनी गणपती बाप्पा दिसणार. ते पण इथे अजून गणपती बाप्पाला जायला म्हणजे जो राजा आहे त्याला जायला चौपाटीवर ती लागतील कमीत कमी 6-7 तास. तर 6-7 तास तरी जातील. 8-9
8-9 वाजणार बोलतोय. आता बघूया किती टाइम जातो किती टाइम नाही जात. हे बघा हे दर्शन घेऊन आलं बघा. हे बघा हे पाया पडून आले बाप्पाच्या. हे पाया पडून काय बोलतोस काय मी अशब्द आता काय बोलू नाही शकत. आता मी एकदम गर्दीतून येतो बघा एकदम ओपन ठिकाणी तो ओपन हे जिथे जिथे गणपती दिसे ना तिथे तिथे घुसत गणपती बाप्पाच्या पायाचे नुसतं नारळ पाहिजे जोपर्यंत नारळ सगळीकडे घुसणार. हा जिथे जिथे चान्स भेटे ना गणपतीच्या पायाच्या इथे जायला तिथे तिथे जायला नावायचं आतमध्ये नुसतं गणपती बाप्पाच्या पायाच्या इथे लोक लावायला जातात. आता बघूया आता गणपती बाप्पाचं होतं. आता हा येताना कुंकू घेऊन आला. आता शिरा घेऊन आलेला फूल घेऊन आलेला. आता कुंकू घेऊन आलो कुंकू गावात बसलं सर्वांना. काय तर आम्ही पायाचे ते पाया पडून आलो म्हणजे ठीक आहे ते आले आता पाया पडून. आता गणपती बाप्पा बघूया आता आमच्या जवळ येऊन थोड्या 5-10 मिनिटांमध्ये आता गणपती बाप्पा आमच्या जवळ येऊन ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला इथे येता नाही येत ना म्हणून आम्ही आमच्या ह्याच्याने दाखवतो. आमच्या फायनली आता गणपती बाप्पा आले आमच्या समोरच आहे. एवढे तासांनी 8 तासांनी आता गणपती बाप्पा दिसतो आम्हाला. मगापासून 7 तास बाकी होते. आता 1 तास जास्त झाला. 8 तासांनी गणपती बाप्पा दिसतात. आणि या बघा आमच्या डोळ्याच्या समोरच गणपती बाप्पा आहे. तर तुम्ही पण बघा आम्ही पण बघतोय आणि आनंद घ्या. गणपती बाप्पा म्हणजे आज तो क्षण आहे शेवटचा. तर आम्ही तो कॅप्चर करतो आमच्या व्हिडिओ मध्ये आणि गणपती बाप्पाला बघतोय. ठीक आहे बघा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपतीच्या राजाचा ही शांतनाची गणपती बाप्पा. तर ना एक गोष्ट सांगायची होती. आमच्यामध्ये ना आमचे 2-3 जण आहेत आमच्यामध्ये. शुभम आहे, प्रशित आहे, ईशान आहे. ते ना जसं गणपती बाप्पा पुढे होते ना तसं ते लोकांच्या अंगामध्ये ना काय जोश असतो ते माहित आहे. जसा गणपती बाप्पाला मी भाई हे मोबाईल वगैरे आमच्याकडे देतात आणि जातात गणपती बाप्पाच्या पायाचे डोकं लावायला. त्यामुळे आता त्यांचा हा 2दा ते 3दा राऊंड झाला असेल. ते कंटिन्यू पायाचे डोकं लावतात आणि त्यांना फुल आणि ते हे पाहिजे काय
काय म्हणते कुंकू कुंकू ते घेऊन येतात आणि आमच्या डोक्याला लावतात. तुम्हाला दिसेल त्या व्हिडिओ मध्ये जेव्हा ब्लॉग येईल ना तेव्हा दिसेल ते काय असं करतात काय माहित नाही. पण त्यांना विचारा आपण की तुम्ही काय करतात म्हणून. ए शिवम बघा आम्ही विचारतो तुला का तू असं करतोस. मी बोलत होतो की जसं गणपती बाप्पा पुढे येतो ठीक आहे जसं आता आपण तिथे 2 टाकीच्या इथे जाऊ. हा कामाटिकाचा बघितला 2 टाकीच्या इथे जाऊ तर तिथे पण तू जाशील आता गणपतीच्या परत हात लाव. हा तर म्हणजे असं मी ब्लॉग मध्ये सांगतो की तू का जातोस असं ते सांग जरा इथं. राजाला समोर आपण त्यांना विचारू. राजाला समोरून बघणं एक वेगळी फिलिंग आहे आणि राजाच्या चरणाला स्पर्श करणं वेगवेगळी. किती वेळा जरी केला चरण स्पर्श तरी ते कमीच आहे. आणि मुखदर्शन पण किती वेळा बघा सारखं बघा राजा 5, 6, 10, 15 वेळा बघा तरी कमीच आहे. जी फिलिंग आहे ती अशी म्हणजे शब्दात सांगता नाही ना. त्यामुळे आता मी 2 टाकीला पण जाणार आणि 2 टाकीला पण आतमध्ये चरण स्पर्श करणार आहे. आधी आतापर्यंत मी 5 वेळा केलं आता 6, 7, 8, 9, 10 किती वेळा जेव्हा भेटेल तेव्हा चान्स भेटेल तेव्हा थँक्यू. हा असं वाटतं की जोपर्यंत गणपती समुद्रात जात नाही तोपर्यंत गणपती बाप्पाच्या पायची ते ठेवायला माहित नाही. आणि आमच्यामध्ये हा एक ईशान एक आहे तो वेगळाच आहे त्या माहित नाही. तो भाई गणपती आला ना की गायबच होतो आणि नंतर फोन करतो आणि विचारतो की बाबा की कुठे आहे काय आहे ते. त्याच्या मनामधली गोष्ट होती शुभमच्या ती सांगायची होती तर ती पण तुम्हाला दाखवली जातात. म्हणजे ती पण तुम्हाला सांगितली त्याच्या मनामध्ये काय होतं ते आमच्या पण मनामध्ये आहे. बट प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात ना. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात ते आम्ही विचारतोय. म्हणजे पुढे जाऊन कधी त्यांनी पण बघितला ब्लॉग त्यांच्या आयुष्यामध्ये एक आठवण असेल म्हणजे त्यांच्या पण मनामध्ये ह्या गोष्टी असेल की आमच्या मनामध्ये काय पुढे टाकतो ईशानच्या आणि थांब इथे दाखव. ते बघा आता आम्ही प्लॅन करतोय हे 100 खोटी नोट ही तिला आम्ही ईशान म्हणून एक पोरगा आहे त्याला पुढे मी चालत आणि खिशातून पाडणार तर बघतो की तो उचलत आणि मला स्वतःच ठेवतो ते. मी जातो मी रेकॉर्डिंग करतो आम्ही आता एक प्रँक करतो 100 रुपयाच्या नोटचा. हाय गाईज लोकांचा प्रँक चालू आहे. बघू ईशान 100ची नोट पकडतो का. बघू ईशान 100ची नोट पकडतो का. बोल तुझी प्लॅन फ्लॉप झालेला आहे. नाही पार्टी जो माणूस होता त्यानेच नोट दाखवली प्लॅन फ्लॉप झालेला आहे.